12 वर्षानंतर पंतप्रधान मोदी संघ कार्यालयाला भेट देणार आहेत। नागपुरात आल्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीलाही ते भेट देणार आहेत। परंतु संघ मुख्यालय किंवा रेशीमबागच्या स्मृती मंदिराकडे पंतप्रधानांचा ताफा कधी वळलाच नाही। मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान हे ठरणार आहेत। तर संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदींची ही भेट फार महत्त्वाची मानली जाते। पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर उद्या पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधल्या या रेशीमबागमधल्या स्मृती मंदिरामध्ये जे आहे ते भेट देणार आहे। हे स्मृती मंदिर संघ स्वयंसेवकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच ठिकाणी संघाचे पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांची समाधी आहे। संघाचा तृतीय वर्ष देखील याच परिसरामध्ये घडतो आणि गेल्या काही दिवसांमध्ये संघाचे जे वरिष्ठ नेते असतात ते याच स्मृती मंदिर परिसरामध्ये वास्तव्याला असतात। त्यामुळे उद्या ज्यावेळी मोदी नागपूरमध्ये येतील त्यावेळी त्यांची पहिली भेट जी आहे ती याच स्मृती मंदिरमध्ये होणार आहे। स्मृती मंदिराचे अध्यक्ष माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याकडून जे आहे ते नरेंद्र मोदी यांचं इथं स्वागत केलं जाणार आणि संघाचे जे काही सेवा प्रकल्प सुरू आहेत त्या सेवा प्रकल्पांची माहिती जी आहे ती नरेंद्र मोदी यांना दिली जाणार आहे। नरेंद्र मोदी यांच्याकडून हेडगेवार आणि गुरुजींच्या समाधीला जी आहे ते आदरांजली जी आहे ती अर्पण केली जाणार आहे आणि इथं काही वेळ जे आहे ते मोदी यांचा थोडा वेळ जे आहे ते वास्तव्य असणार आणि त्यानंतर मोदी इथून पुढे जे आहे ते दीक्षाभूमीसाठी जाणार आहे। गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये जे आहे ते दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, कारण याआधी 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपल्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांसह ते या रेशीमबागमध्ये आले होते। आता त्यानंतर संघाच्या या शताब्दी वर्षामध्ये पंतप्रधान व्यक्ती जो स्वतः स्वयंसेवक आहे, जो संघाचा प्रचारक राहिलेला आहे, असा व्यक्ती या ठिकाणी येत आहे। त्यामुळे या निमित्तानं संघ शताब्दी वर्ष साजरे केलं जात असताना स्वयंसेवकांना आणि देशभरातील भारतीयांना एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं होणार आहे। त्यामुळे उद्या ज्यावेळी मोदी इथे येतील आणि या स्मृती मंदिराला भेट देतील त्यानंतर नक्कीच संघाकडून आणि भाजपकडून एक संदेश या निमित्तानं दिला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।